या ठिकाणी वेगळे निर्देश दिलेले. आपण या सदनामध्ये कुठल्याही प्रकारची बैठक घेऊ नये अशी सूचना केलेली आहे. त्यांनी उत्तरात असं सांगितलेलं आहे, या विधिमंडळाच्या आवारामध्ये मी बैठक घेतो. हे उल्लंघन आहे आपल्या आदेशाचं. असो, माझी एकच विनंती त्यांना अशी आहे की मंत्री महोदय, ॲक्विजेशनचा अधिकार तुमचा आहे. प्रांत, तहसीलदार, जिल्हाधिकारी काय करतो याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. 92 पासून हा विषय प्रलंबित आहे. तुम्ही उत्तर एवढंच द्यायला पाहिजे होतं की इथं मी MIDC इतक्या महिन्यामध्ये करून टाकतो. ॲक्विजेशन प्रोसिजर वगैरे सगळी प्रोसिजर तुमची आहे. त्याला विनंती काय करता? रिझर्वेशन टाकायची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही लगेच जिल्हाधिकाऱ्याला सांगा ही जागा आपल्याला दिलेली आहे ती आम्हाला करायची आहे, त्याप्रमाणे प्रोसिजर करा. मंत्र्यांनी सरकार हे गतिमान म्हणतं एवढा हातबल होऊ नये. आमची पेशी तुमच्याकडून उत्तर आहे. इथं बैठक लावू नका, नाहीतर लगेच तुमच्यावर ते कारवाई करतील. आमची विनंती एवढीच आहे, महिना, 1.5 महिना, 2 महिन्यामध्ये या जागा ॲक्विजेशन करून इथं MIDCचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ. एवढंच उत्तर द्या. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.